श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर पहा, उद्या 22 जानेवारीला राम मंदिर अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा होणार. उद्या 22 जानेवारी सोमवार या दिवशी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्येमध्ये अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील कोणत्याही मंदिरात सर्व श्रीराम भक्तांना एकत्र करून देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे. शंखनाद करावा, घंटा वाजवाव्यात, प्रसादाचे वाटप करावे. त्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतील. संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल. या दिवशी आपल्याला जे मोदीजी आहेत तर त्यांनी प्रत्येक घरामध्ये श्रीराम ज्योत प्रज्वलित करण्याचे आव्हान केलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी या दिवशी दिवाळी साजरी करावी. लाइटिंगच्या माळा लावाव्यात. त्याचबरोबर घराला पूर्ण दिवाळीसारखं सजवावं आणि ह्या काही ज्योत आहेत तर त्या ज्योत आपल्याला लावायच्या आहे. हा जो क्षण आहे तर तो 500 नंतर आलेला आहे आणि आपली जी पिढी आहे तर ती इतकी भाग्यवान पिढी आहे की आपल्याला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होताना पाहता येत आहे. आणि हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे जे घडलं आहे तर ते घडलं आहे 500 वर्षानंतर. तर बघा, या दिवशी आपल्याला दिवाळी कशी साजरी करायची आहे, श्रीराम ज्योत कशी लावायची आहे, आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या जवळ असणारं रामाचं मंदिर किंवा मग इतर कोणतंही मंदिर तर सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन आपल्याला भजन कीर्तन आरती करायची. त्याचबरोबर जे काही आपल्या मंदिरामध्ये राम मंदिरामध्ये अयोध्यामध्ये जो कार्यक्रम चालणार आहे प्राणप्रतिष्ठेचा तर तो समारंभ आपल्याला दूरदर्शन आणि अनेक चॅनल्सवर थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला भेटणार आहे. लाईव्ह प्रोग्राम आपल्याला मोठ्या पडद्यावरती बघायला भेटणार आहे. आणि आपल्याला सर्वांना एकत्र जमायचं आहे राम मंदिरामध्ये. आणि जसं सांगितलं आहे की देवी देवतांचे भजन कीर्तन आरती करायची आहे, शंख वाजवायचा आहे, घंटा वाजवायच्या आहेत आणि प्रसादाचं वाटप करायचं आहे. कार्यक्रम जो आहे तर तो आपल्याला मंदिरामध्ये साजरा करायचा आहे. आणि मंदिरामध्ये साजरा केल्यामुळे तिथली जी देवदेवता आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होते. आता पहा, आपल्याला हे दिवसभरामध्ये झाल्याच्या नंतर घरामध्ये गोडाचा नैवेद्य बनवायचा आहे, तो म्हणजे लाडू. तर लाडू प्रत्येकाने आपल्या घरामध्ये बनवायचे आहे. राम मंदिरामध्ये त्याचा प्रसाद घेऊन जायचा आहे आणि तो रामांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये सडा रांगोळी करायची, घराच्या अंगणामध्ये सडा रांगोळी करायची आहे. आणि त्याचबरोबर लाइटिंग आणि माळा, त्याचबरोबर जे दिवे असतात पहा, पणत्या असतात, त्या पणत्या आपल्याला लावायच्या. त्याप्रमाणे आपण दिवाळीला लाईट लावतो, माळा लावतो, त्याचबरोबर दिवे लावतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. आणि आपल्याला रामज्योत प्रज्वलित करायची आहे. तर ही रामज्योत जी आहे तर ती तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रज्वलित करू शकता. ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक मातीचा मोठा दिवा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा करून घेतला तरी चालेल. त्यामध्ये भरपूर तेल बसेल आणि तो बराच वेळ चालेल असा दिवा मोठा घ्यायचा आहे. तो तुम्ही मग इतर कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल. आणि पहा, आपल्याकडे कलावा भेटतो पहा, किंवा मग त्याला मौली देखील म्हटलं जातं. तो लाल पिवळा धागा आहे. तर त्या धाग्याची वात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. आणि हे जर कलावा तुमच्याकडे नसेल तर मग कापसाची वात जी आहे तर 2 वातींची एक वात करून ती आपल्याला लावायची. आणि ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही जे पण घालणार असाल ते घालू शकता. आणि पहा, रामांचा जर आपल्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याच्यासमोर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जो नैवेद्य आपण गोडाचा बनवलेला आहे, लाडू बनवलेले आहे तर ते आपल्याला श्रीरामांच्या फोटोसमोर नैवेद्य स्वरूपामध्ये ठेवायचे. आणि पहा, जेव्हा आपण हा नैवेद्य ठेवणार आहोत त्यावरती एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे.
कारण पहा, भगवान श्री हरी विष्णू यांचाच एक अवतार प्रभू राम आहे, त्यामुळे आपल्याला तुळशीपत्र त्यावरती ठेवायचं आहे. आता पहा, आपल्याला त्याचबरोबर 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. मातीच्या पणत्या जे भेटतात, तर त्या पणत्यांमधले पणत्याचे जे दिवे असतात ना, ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. ते जरी नसतील तर मग तुमच्याकडे इतर कोणते असतील ते केले तरी चालतील. पहा, ह्या 5 दिव्यांपैकी आपल्याला हे दिवे जे आहेत त्यामध्ये लांबवाती घालायचे आहेत आणि तेल टाकायचं आहे. आणि यातले जे 2 दिवे आहेत तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये दोन्हीकडे 2 लावायचे आहेत. त्यातील 2 दिवे जे आहेत तर ते आपल्या देवघरामध्ये लावायचे आहेत आणि एक दिवा जो आहे तर तो तुळशीपाशी लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला असे 5 दिवे लावायचे आहेत आणि रामज्योत वेगळीच लावायची आहे. आणि पहा, आपल्या घरासमोर जेव्हा दिवाळी असते तेव्हा आपण रांगोळी काढतो, सुशोभित करतो. त्याचप्रमाणे घराच्या समोर सुशोभित करायचं आहे. आणि रामांचं आगमन होण्यासाठी आपल्याला घर असं पूर्ण सजवायचं आहे. आणि घरामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही घर सजवू शकता. म्हणजे घराच्या बाहेर अंगणसुद्धा पहा, बरेच जण मंदिरामध्ये जाणार आहेत आणि मंदिरामध्ये जास्त गर्दी करण्याची काही गरज नाही, कारण ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता. आपल्याला जास्तीत जास्त भजन कीर्तन ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर पहा, बऱ्याच जणांना ह्या अक्षदा ज्या आहेत तर त्या निमंत्रण म्हणून मिळालेल्या नाहीत. आणि बऱ्याच जणांना असे काही फोटो जे आहेत, म्हणजे जे श्रीरामांची मंदिराची प्रतिकृतीचा फोटो आहे तर ते फोटो आणि त्याचबरोबर रामांचं जे निवेदनपत्र आहे, म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं आमंत्रणपत्र आहे, तर ते बऱ्याच जणांच्या घरी आलेले आहेत आणि बऱ्याच जणांच्या घरी अजून पोहोचले देखील नाही. बघा, जर तुम्हाला नाही अक्षदा भेटल्या किंवा फोटो आमंत्रणपत्र भेटलं तरीसुद्धा काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं आहे तर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती श्रीराम प्रभूंचा फोटो असेल तुमच्याकडे तो ठेवायचा आहे. त्यांच्यासमोर एक श्रीराम ज्योत जी सांगितलेली आहे मी, ती तशी ज्योत तुम्हाला लावायची आहे आणि दिवे लावायचे आहेत आणि आपल्याला दिवाळी साजरी करायची. आता ज्या अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहेत तर त्या देवघरामध्येच ठेवायच्या. ही जी श्रीराम ज्योत आपण देवासमोर लावणार आहोत, रामप्रभू समोर लावणार आहोत, तर ते आपल्याला सकाळी लावल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला ती पूर्ण दिवस रात्रभर तशीच ठेवायची आहे. ती अखंड ज्योत आपल्याला लावायची आहे. दुसऱ्या दिवशीपर्यंत ती तेवत राहील इतकं त्यामध्ये तेल आणि वात आपल्याला घालायची आहे. आणि जरी तुम्ही हा दिवा 22 जानेवारीला संध्याकाळी लावला तरीसुद्धा चालेल, परंतु हा दिवा म्हणजे पूर्ण रात्रभर जळला पाहिजे आणि मग सकाळी जरी विझला तरी काही हरकत नाही. तर पहा, आपल्याला एक प्रतिमा देखील भेटलेली आहे, अक्षदा भेटलेल्या आहेत, तर त्यासुद्धा आपल्याला त्यांच्यासमोर ठेवायच्या आहेत आणि आपल्याला त्यांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा फूल हे वाहून पूजा अर्चा करायची आहे. तर बघा, तुम्ही म्हणता ह्या अक्षदांचं काय करायचं, तर ते अक्षदा आपल्याला घ्यायचे आहे. तुमच्या जवळपास रामाचं जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आणि जर तुमच्या आसपास राम मंदिर नसेल तर मग आणि रामाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. जर तुमच्या आसपास कुठे मंदिर नसेल तर मग तुम्ही त्या अक्षदा सांगितल्याप्रमाणे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अक्षदांचं काय करायचं आहे, त्याप्रमाणे त्या जपून ठेवायच्या आहेत. जेव्हा तुमचं भविष्यामध्ये अयोध्यामध्ये जाणं होईल तेव्हा त्या तुम्ही सोबत घेऊन जायच्या आहेत आणि राम मंदिरामध्ये जाऊन तिथे अर्पण करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी दिवाळी आहे तर ती साजरी करायची आहे. बघा, आपल्या घराच्या वर एक भगवा जो झेंडा असतो श्रीरामांचा तो आपल्याला लावायचा आहे आणि भजन कीर्तन ह्या गोष्टी देखील करायच्या आहेत. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दिवाळीप्रमाणेच फटाके वगैरे सुद्धा वाजवायचे आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.